तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा मित्र ब्लॉगर विघ्नेश तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज होती आपली यात्रा आणि आपल्या यात्रेत काय असतं, खाटूट काय नसतं. त्याच्यामुळे आपण निघालो पनीर आणि श्रीखंड आणायला. पनीर आणि श्रीखंड आणायचं म्हणल्यावर होलसेल दरात भेटतं ते बघा आपल्या देऊरच्या तिथं नानाच्या फार्म हाऊसला. आणि मग काय निघालो बघा नानाच्या फार्म हाऊसला. आणि जाताना गंमत अशी झाली, नानाच फार्म हाऊस आहे देऊरच्या आणि दहेगावच्या मध्ये. आणि आम्ही पार पोचलो बघा देऊरला पोचल्यानंतर इथं विचारलं तर त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही लय पुढं आलाय. तर मग काय त्यांना विचारला पत्ता आणि त्यांनी सांगितलं की बाबा दहेगावच्या पुढं लगेच येत आलं की पाठी आहे तिथंच आहे नाना फार्म हाऊस. मग काय हे पुन्हा वळलो आणि बघा निघालो माघारी. यायला लफड्याची गोष्ट म्हणजे डबल पेट्रोल गेलं. मग काय निघालो बघा माघारी. आणि माघारी जाताना बघा त्या भांगार रस्त्यातनं संघर्ष करत आपण निघालो होतो बघा पुढं गेल्यानंतर ना बघा आपल्याला दिसली बघा पाठी दिसली आणि वळलो बघा. जाताना बघितलं तर पुन्हा तसलाच रस्त्यातनं जाताना माणक्यांची तेवढी मालिश झाली. आणि मग काय थोड्या वेळाने पोचलो बघा फार्म हाऊसवर गेलो तर त्याच्या आयला फार्म हाऊस खतरनाकच दिसत होतं. गाडी बिडी एका बाजूला लावली आणि बघा निघालो आतमध्ये. तेवढ्यात मालकीनबाई येतच होत्या. मालकीनबाईंनी हातानेच इशारा केला. मग काय आतमध्ये गेल्यानंतर मालकीनबाईंनीच आपल्याला पनीर आणि श्रीखंड दिलं. आतमध्ये गेल्यावर एक व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढल्यानंतर पेमेंट करून बघा आपण निघालो बाहेर गुरांपेक्षा लाकडं जास्त. मग काय तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा लाकडं कशासाठी लागते. तेवढा बांगला त्यांचा जोरात होता. आणि मग काय दहेगाववरनं निघालो. दहेगावमधनं महाराजांच्या पुतळ्याचा व्हिडिओ काढून झाल्यानंतर पोचलो बघा पिंपोड्यात. आणि पिंपोड्यात गेल्यानंतर बारक्याला म्हणलं चला आपण रस पिऊन संपला आपला ब्लॉग. धन्यवाद.